राशन दुकानदार संगठन नागपुर, हमारी आज जो मांगनी है वो हमें बड़ा शर्म के साथ कहना पड़ रहा। हमने 6 महीने लोगों को अनाज लगातार बांटे हैं, उसके बावजूद भी सरकार ने हमको अभी तक के हमारा 1 रुपये कमीशन दिया नहीं है। हमको हमारा कमीशन मांगने रोड पे आना पड़ रहा है। ये सरकार के लिए एक शर्म की बात है, क्योंकि हमने जिस अपना जो देश है वहाँ रोज सुबह कमाने और खाने वाले लोग हैं। ऐसे इसमें भी सरकार की महत्वपूर्ण योजना जिसमें 80 करोड़ लोगों को फ्री में अनाज बांटा जाता है, इसे हम क्रियान्वित अपने पूरी ताकत के साथ कर रहे हैं। कभी सरकार का आता है 3 महीने का अनाज एक साथ दो, कभी आयुष्मान कार्ड बांटो, कभी आता है वोटर को जोड़ो। हमारे दुकानदार बिल्कुल बगैर किसी लालच के हर काम सेवा भाव से कर रहे हैं, परंतु सरकार द्वारा 6 महीने का कमीशन रोकना ये अत्यंत ही विचारणीय और अशोभनीय बात है। हमारा निवेदन है, इसके पहले हमने महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री देवेंद्र जी को भी हमारा निवेदन दिए है। आमदार प्रवीण जी दटके, विकास जी ठाकरे, इन सब ने हमको आश्वासन दिए कि हमारा जो मुद्दा है वो विधानसभा में अभी जो चालू है उसमें उठाया जाएगा। हमें उम्मीद है कि सरकार ये जो कुंभकर्णी नींद में सोई है ये जल्द जागेंगी। मॅडम, आधी तर असं आहे की शासनाने आमच्या दुकानदारांचे याच्या आधी पण खूप काही आमचे ह्या संदर्भात निदर्शनं झाले आहेत। आज आम्हाला सांगा, आमच्या त्या दुकानदारांचे पैसे थांबवून शासन काय करणार आहे? आज लहान लहान मुलांचे आज शाळेचा वेळ आहे, शाळेचे फीज आहेत। 6 महिन्यापासून आजपर्यंत आम्हाला हे मिळालं नाही कमिशन, तर आम्ही घर कसं चालवणार? शासनाने एक लेबर तो तरी खुश राहते, 800 रुपये आणते आणि घरदार पाहते। आम्हाला तर रोज बघायला लागते, बायका म्हणतात काय करता तुम्ही? म्हणजे आज आम्हाला घर चालवासाठी आमच्या दुकानदारांचे एवढे हाल झालेले आहेत की काही लोक म्हणतात की सुसाईड करे क्या, असेपर्यंत बोलण्यात आलेले आहेत। शासनाने फक्त दुकानदाराचा कमिशन मार्जिन, अरे तुम्ही सर्वांचे पैसे देता। करोना काळामध्ये सगळ्यात जास्त आमच्या दुकानदारांनी मेहनत केलं, परंतु शासनाने कधी त्यांचे ॲप्रिशिएशन केलं नाही, त्यांना कधी बोलावलं सत्कार। परंतु आमच्या दुकानदार संघाला, आमच्या अध्यक्षांना, ग्रामीण सर्वांना आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी ह्याच पुढे त्यांचं स्वागत करून करोना योद्धा म्हणून काही आमचे दुकानदार मरण पावले। कोण आला शासन विचारायला? कधी नाही आलं, कधी विचारलं नाही त्यांना। कोणता लीडर आला? आम्ही काही नेत्यांकडे गेलो, कारण की आमचं राशन दुकानदार संघ हा फक्त आमच्या एक आहे। आम्ही सर्व पार्ट्यांचे सर्व लोक आमच्या याच्यामध्ये आहेत, आम्ही एका पार्टीला घेऊन बोलणार नाही। परंतु आमचं हा 1 महिन्याचा आलं कमिशन, किती कमिशन आहे आमचं? तुम्ही देऊ नाही शकत। फक्त राहा, एक लेबर तो वेळेनुसार काम करते, आम्हाला नुसतं इतक्या वाजतापासून इतक्या वाजतापर्यंत दुकानात बसावंच लागेल। किती ऐकतो आम्ही, तरी पण आम्हाला इज्जत नाही राशन दुकानदारांना। दैनिक लोक म्हणजे माल बरोबर आला नाही तर आम्हाला शिवा खा। माल गरीब मशीन आणि पॉश मशीनचा तर एवढा त्रास आहे मॅडम, मशीन बंद झाली की लोकांना असं वाटतं की हे आपल्या घरूनच बंद करतात, शिव्या गाळी करतात। अहो मॅडम, राशन दुकानदार संघाला दुकानदाराला काही इज्जत आहे की नाही आहे? म्हणजे शासनाने काहीतरी करायला पाहिजे। अरे कमी कमिशन तर द्या आमचं, एवढं सगळं आम्हाला तर आहे ना 2-2 लाख रुपये महिना द्यायला पाहिजे, एवढं काम करतो आम्ही। म्हणजे लोकांना, नागरिकांना सांभाळणं म्हणजे काही कमी हे नाही आहे। मागणी म्हणजे आता आमचं जे आहे हक्काचं 6 महिन्याचं मॅडम, ते तरी द्यायला पाहिजे ना। कोण म्हणजे काहीतरी तुम्ही सर्वांना पैसे वाटून राहिल्या, मोठे मोठे रोड बनवून राहिल्या, मेट्रो चालून राहिली, हे चालून राहिली, ते चालून राहिली, फक्त दुकानदाराचं काम नाही। एवढं आमचं विनंती आहे बाबा, फडणवीस साहेब इथेच राहतात, आमच्या सीएम साहेब यांना मी नागपूरवाल्यांचं काय पूर्ण आमच्या महाराष्ट्राच्या दुकानदारांचं कमिशन लवकरात लवकर द्या। पोराबारांची शाळा आहे, काय मुलं तर शाळेतही नाही चाललं, बापाकडे पैसेच नाही आहेत। ग्राहकांच्या अशा तक्रारी असतात की कंट्रोलवाले पंची मारतात का, त्याच्यावर काय बोलतात? आता बाबा ते लोकांचं हे आहे सर, आपलं जे कंची मारतात, कशाची कंची मारतात तेच नाही कळत। माल बिनून आजकाल तर ऑनलाईन झालेलं आहे ना, ऑनलाईन झालं तर त्याच्यामध्ये काय आहे? ऑनलाईन मध्ये कोणतं काही नाही आहे, सर्व काही पारदर्शिता कार्यक्रम आहे।
आधी मारते फक्त दुकानदारच कंची मार. आणि आज मला सांगा, आज ग्राहकही उचलते आणि मध्ये माल विकून राहिला सर राम. त्याला कोण रोकटोक करते? गोडाऊन मधून आज दुकानदारापेक्षा तर ते ग्राहकही हे झालेले आहेत. बघ आम्ही कोणती कंची मारते, सर्व नेट टू नेट घेतात. मी एवढं शासनाला विनंती करतो की आमच्या दुकानदाराचं 6 महिन्याचा थकीत लवकरात लवकर द्यावे आणि दर महिन्यात त्यांचं, कारण की आम्हाला कमिशन मिळल्याशिवाय काही होऊ शकत नाही.